सर्वांना नमस्कार। इयत्ता पहिलीसाठी समग्र प्रगती पुस्तक HPC प्रथम सत्राच्या नोंदी कशा प्रकारे घ्यायच्या हे आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलं। तर या ठिकाणी अभ्यासक्रमाचे ध्येय दिलेली आहेत, त्या ध्येयांमधून एक ध्येय जे आहे ते आपल्याला निवडायचं आहे आणि त्याविषयीच्या क्षमतांमधून ते एक क्षमता जी आहे ती या ठिकाणी घ्यायची आहे। तर बघा, या ठिकाणी तुम्हाला 3 ध्येय दिलेले आहेत। त्या 3 ध्येयांपैकी आता क्षमता कुठे आहे तर आपल्याला असं एक शिक्षक मार्गदर्शिका पुस्तकसुद्धा यासोबत मिळालेलं आहे। त्यामध्ये पान क्रमांक 51 वरती विकास क्षेत्रे शारीरिक क्षमतांची क्षमता दिलेल्या आहेत। बघू शकतो आपण या ठिकाणी CG1 बालके त्यांनी निरोगी आणि सुरक्षित ठेवणाऱ्या सवयी विकसित करतात। बालके त्यांनी निरोगी आणि सुरक्षित ठेवणाऱ्या सवयी विकसित करतात हे ध्येय आहे आणि यावर आधारित क्षमता जे आहेत ते या क्षमतांमधून आपल्याला एक क्षमता निवडायची आहे विद्यार्थ्यासाठी। एक क्षमता आपण 3 ते 4 विद्यार्थ्यांसाठी निवडू शकतो, परंतु एकाच वर्गात जर बरेच विद्यार्थी असतील तर म्हणजे 30 किंवा 35 किंवा त्यापेक्षाही मोठा वर्ग असेल तर त्या ठिकाणी तुम्ही एक क्षमता ही 8 ते 10 विद्यार्थ्यांसाठी सुद्धा निवडू शकता। आता प्रत्येक क्षमता लिहिल्यानंतर त्याच्याखाली तुम्हाला उपक्रम घ्यायचे आहेत। आपण बघू शकतो या ठिकाणी आता प्रथम सत्राच्या नोंदी घेतल्या होत्या। द्वितीय सत्रामध्ये सुद्धा तुम्हाला या 3 पैकी एक तुम्ही कोणतीही निवडू शकता। मागे जी निवडली असेल तीच परत निवडू शकता आणि या ठिकाणी क्षमता ध्येय निश्चित करून यामधून समजा तुम्ही जर आता यावेळेस जर मागच्या वेळेस आपण घेतली सदृढ आणि लवचिक शरीर विकसित होते या विद्यार्थ्यासाठी, तर आता तुम्ही बालके ज्ञानेंद्रियांची कृशग्रता विकसित करतात ही सुद्धा क्षमता ध्येय घेऊ शकता। या ध्येयाच्या अनुषंगाने या ठिकाणी तुम्हाला CG2 निवडावं लागेल आणि CG2 जर निवडलं तर तुम्हाला या ठिकाणी क्षमता दिलेल्या आहेत। हे ध्येय जर निवडलं असेल CG2चं तर करिक्युलम गोल 2 जर असं निवडलं असेल तर या ठिकाणी तुम्हाला या क्षमतांपैकी एक क्षमता विद्यार्थ्यामध्ये विकसित करायची आहे। त्या अनुषंगाने त्या ठिकाणी नोंद घ्यायची आहे। या क्षमतांपैकी एक क्षमता या ठिकाणी लिहून घ्यायची आहे क्षमतामध्ये। तर आता ह्या क्षमता तुम्ही कशा निवडायच्या तर तुमच्या सोयीनुसार आपण निवडू शकतो। त्यातील एक क्षमता घेऊन विविध उपक्रम राबवायचे आहेत आणि विद्यार्थ्यांच्या नोंदी घ्यायच्या आहेत। तर आज आपण बघणार आहोत की CG1 म्हणजेच करिक्युलम गोल 1 बालके त्यांनी निरोगी आणि सुरक्षित ठेवणाऱ्या सवयी विकसित करतात। जर तुम्ही हे ध्येय घेतलं असेल तर त्याच्या क्षमता 6 दिलेल्या आहेत, C1.1 पासून ते C1.6 पर्यंत। तर यामध्ये तुम्ही जर C1.1 हे लिहिलं, या ठिकाणी नोंद घेतली आणि यानुसार ही क्षमता विकसित करण्यासाठी कोणकोणते कृती आणि उपक्रम घ्यायचे आणि मूल्यांकनासाठी कशा प्रकारे प्रश्न विचारायचे आणि त्याच्या नोंदी कशा ठेवायच्या हे आज आपण बघणार आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये CG1 बालके त्यांनी निरोगी आणि सुरक्षित ठेवणाऱ्या सवयी विकसित करतात हे ध्येय ठेवून C1.1 पासून ते C1.6 पर्यंतच्या सर्व उपक्रम मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्या अनुषंगाने त्यांना मूल्यांकनासाठी कशा प्रकारे प्रश्न विचारायचे नोंदीचे ते आपण सांगणार आहोत, घेणार आहोत 1.6 पर्यंत। त्यानंतर पुढील व्हिडिओमध्ये आपण CG2 हे सुद्धा बघणार आहोत। तुम्हाला त्यापैकी फक्त एकच क्षमता निवडायची आहे आणि एकच क्षमता या ठिकाणी लिहून त्याचे उपक्रम आणि कृती या ठिकाणी लिहायचे आहे। मूल्यांकनावरील 2 ते 3 प्रश्न लिहायचे आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या। तुम्हाला सर्व क्षमता या ठिकाणी लिहायच्या नाही। तर बघूया, सर्वात पहिली क्षमता जी आहे या ठिकाणी बघू शकतो आपण C1.1 पोषक आहाराबाबत रुची आणि समज दर्शवितो, अन्नपदार्थ वाया घालवत नाही। तर अशा प्रकारे जर क्षमता आपल्याला या ठिकाणी विद्यार्थ्यामध्ये विकसित करायची असेल तर विकास क्षेत्र शारीरिक विकासामध्ये CG1 या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारे या ठिकाणी क्षमता लिहून घ्यायची आणि आता मूल्यांकनासाठी कोणकोणती कृती आणि उपक्रम घ्यायचे तर बघू शकतो आपण पोषक आहाराबाबत रुची आणि समज दर्शवतो, अन्नपदार्थ वाया घालवत नाही। ही क्षमता या ठिकाणी लिहून घ्यायची आहे। त्यासाठी कोणते उपक्रम द्यायचे आहेत तर रोजच्या आहाराची यादी तयार करणे, विद्यार्थ्यांना उपक्रम देऊ शकतो त्यांच्या आहारामध्ये कोणकोणत्या प्रकारची अन्नपदार्थ असतात त्याची यादी बनव। दुसरा उपक्रम आपण घेऊ शकतो की स्वतःच्या डब्यातील पदार्थांचे गटात वर्गीकरण कर किंवा
धान्य, फळे, भाज्या याविषयीची नावे सांग असे विविध उपक्रम आपण घेऊ शकतो. विद्यार्थ्यांना हे उपक्रम दिल्यानंतर त्यांना प्रश्न विचारायचे आहेत की आपल्या ताटात कोणकोणते पदार्थ असावे, पालेभाज्या खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे का, आपण आपल्या शालेय परसबागेमध्ये कोणकोणत्या भाज्या लावल्या आहेत. शाळेमध्ये जर परसबाग असेल तर त्या ठिकाणच्या भाज्या वगैरे आपण त्यांना दाखवून नावेसुद्धा विचारू शकतो. तर हे झालं. तुम्ही जर क्षमता C1.1 या ठिकाणी लिहिली, या ठिकाणी C1.1 जर लिहिली द्वितीय सत्रामध्ये, तर कोणते कृती आणि उपक्रम घ्यायचे तेच मी सांगितलं आणि मूल्यांकनासाठी प्रश्नसुद्धा सांगितले. आता दुसऱ्या क्रमांकाची जी आहे या ठिकाणी जर तुम्ही एक पहिलेच निवडले असेल किंवा दुसऱ्या विद्यार्थ्यासाठी तुम्हाला निवडायची आहे तर तुम्ही दुसरं निवडलं. या ठिकाणी घेतली C1.2 स्वतःची मूलभूत काळजी आणि स्वच्छतेबाबत सतर्क राहतो. जर तुम्ही ही क्षमता निवडली आहे तर त्यासाठी कोणते उपक्रम घ्यायचे आहेत, त्यासाठी उपक्रम आणि कृती माझी स्वच्छता माझी जबाबदारी हा उपक्रम आपण घेऊ शकतो. त्यासाठी तुम्ही कृती देसाल रोज सकाळी स्वच्छता तपासणे, जसं विद्यार्थ्यांची नखे, केस, गणवेश स्वच्छ आहे का हे तपासणे आणि त्यांना स्वच्छतेच्या सवयी लावणे. स्वच्छ हात धुण्याच्या पद्धती विद्यार्थ्यांना सांगायच्या आहेत. दात घासण्याचे प्रात्यक्षिकसुद्धा तुम्ही त्यांना देऊ शकता उपक्रम आणि कृतीमध्ये. तर हे उपक्रम आणि कृती तुम्हाला कुठं लिहून घ्यायची आहे, परत एकदा सांगते. ही उपक्रम आणि कृती या ठिकाणी क्षमता लिहिली, उपक्रम आणि कृती या ठिकाणी लिहायची आहे आणि नंतर त्यांना जे प्रश्न आपण विचारणार आहोत मूल्यांकनासाठी ते तुम्ही या ठिकाणी नोंदी ठेवायच्या आहेत. तर बघूया मूल्यांकनासाठीचे प्रश्न. जेवणाआधी हात का धुवायचे विद्यार्थ्यांना विचारू शकतो आपण. नखे वेळोवेळी का कापावीत, अस्वच्छ राहिल्यास काय होईल आणि आपला वर्ग स्वच्छ ठेवण्यासाठी काय कराल, असे प्रश्न त्यांना विचारायचे आहेत. तर बघूया पुढची जी आहे. पुढे जर तुम्ही आता पुढच्या विद्यार्थ्यासाठी ही क्षमता दिली C1.3 वर्ग शाळा स्वच्छ आणि नीटनेटके ठेवतो. जर ही क्षमता विद्यार्थ्यांमध्ये विकसित करायची असेल तर आपल्याला घ्यावं लागणार आहे उपक्रम आणि कृतींमध्ये माझा वर्ग माझी जबाबदारी हा उपक्रम घ्यायचा आहे. कचरापेटीत टाकणे ही कृती यामध्ये येईल. शालेय परिसर स्वच्छ ठेवणे, त्यानंतर ओला कचरा सुका कचऱ्याची ओळख करून देणे हे उपक्रम आणि कृतींमध्ये येणार आहे. त्यानंतर आणखी स्वच्छता घोषवाक्य आणि गीते यांचा संग्रह करणे किंवा गीतांचे गायन करणे ही उपक्रम आणि कृती जे आहेत ते यामध्ये आपण लिहू शकतो आणि विद्यार्थ्यांजवळून करून घेऊ शकतो. मूल्यांकनासाठी कोणते प्रश्न विचारणार बरं, तर शाळा स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्ही काय कराल, वर्ग स्वच्छ ठेवणे का गरजेचे आहे, कचरा कुठे टाकावा, वर्ग व शाळा स्वच्छ नसेल तर काय होईल, असे प्रश्न तुम्हाला खाली मूल्यांकनासाठी लिहायचे आहेत. त्यानंतर पुढचं आपण क्षमता बघणार आहोत. बघूया 1.4 वस्तू आणि सोप्या साधनांचा सुरक्षितपणे वापर करतो. तर यासाठी ही जर क्षमता तुम्ही विद्यार्थ्यांमध्ये विकसित करायची आहे तर तुम्हाला या ठिकाणी क्षमता या घटकामध्ये ही क्षमता लिहून घ्यायची. उपक्रम आणि कृतींमध्ये मी सांगणार आहे तुम्हाला कोणत्या प्रकारचे उपक्रम आपण घेणार आहोत. तर सुरक्षित कात्री वापर उपक्रम यासाठी तुम्ही त्यांना बोथड असणारी कात्री त्यांना देऊ शकता, त्याचा वापर कसा करावा, कशी पकड धरावी अशा प्रकारे. त्यानंतर पेन्सिल, शार्पनर किंवा रंग यांचा वापर कसा प्रकारे करावा, ते कसे व्यवस्थित आणि सुरक्षित जागेवरती ठेवावेत अशा प्रकारे त्यांना मार्गदर्शन करून उपक्रम राबवू शकतो. स्वच्छता साधनांचा वापरसुद्धा सांगू शकतो. कचरापेटी असेल, झाडू किंवा इतर स्वच्छता साधने, ब्रश आहेत तर याचा वापर आपण कसा करावा किंवा त्याचा पकड कशी धरावी हेच आपण या उपक्रमामध्ये सांगू शकतो. मग कृती काय घेऊ, तर कात्रीची पकड सांगून कागद कापण्याचे प्रात्यक्षिक त्यांना देऊ शकतो. त्यानंतर शार्पनरच्या साहाय्याने पेन्सिलला टोकदार करणे, झाडू व कचरापेटी यांचा उपयोग याबाबत प्रात्यक्षिक करणे, तर हे आपण विद्यार्थ्यांना देऊ शकतो. यासाठी मूल्यांकनासाठी काय प्रश्न विचारावी, तर कात्री वापरताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे, पेन्सिलला टोक केल्यावर झालेला कचरा तू कुठे टाकशील, अशा प्रकारे त्यांना प्रश्न विचारू शकतो. असुरक्षित कृती केल्याने काय होईल बरं, तर अशा प्रकारे आपण क्षमता C1.4 मध्ये विद्यार्थ्यांना कृती आणि उपक्रम देऊ शकतो. यानंतर बघा पुढची क्षमता आहे 1.5 हालचालींमध्ये सजगता दाखवतो आणि योग्य रीतीने वागतो. चालणे, धावणे, सायकल चालवणे, तर हे पाहू शकतो आपण. यासंबंधी कोणते उपक्रम आणि कृती घेऊ शकतो, तर 1.5 मध्ये हालचालींमध्ये सजगता दाखवतो, सरळ रेषेवर चालणे,
एक रेष आखून द्यायची आहे विद्यार्थ्यांना आणि त्यांना सरळ रांगेत चालायला लावायचं आहे. सुरक्षित धावण्याचा सराव करणे, धावताना कोणती काळजी घेतली पाहिजे, तर या संबंधीचे उपक्रम आपण यात राबवू शकतो. खेळातून शिस्त आणि हिरवा दिवा, लाल दिवा अशा प्रकारचे खेळ, जसं हिरवा दिवा लागला तर समोर जाणे, लाल दिवा लागला तर थांबणे, अशा प्रकारचे खेळातून आपण त्यांना नियमसुद्धा समजावून सांगायचे आहेत. ढकलाढकली न करता हात बाजूला ठेवून चालणे, अशा प्रकारचे कृती आणि उपक्रम तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत. विद्यार्थ्यांचा सराव घेऊन मूल्यांकनासाठी प्रश्न विचारायचे आहे. मूल्यांकनाचे प्रश्न आहेत: रांगेत चालताना कसे चालावे, धावल्यावर लगेच थांबावे का, धावताना इतरांकडे लक्ष द्यावे का, नियम पाळणे का गरजेचे आहे. तर अशा प्रकारे आपण त्यांना प्रश्नसुद्धा विचारू शकतो. तर यामध्ये CG1 मधला शेवटचा क्षमता जी आहे ती आहे 1.6. असुरक्षित आणि धोकादायक परिस्थिती समजतो आणि मदत मागतो. तर ही क्षमता विद्यार्थ्यांमध्ये येण्यासाठी आपण कोणते उपक्रम आणि कृती घेणार आहोत. जर तुम्ही या क्षमतेची निवड करून या ठिकाणी नोंद केली तर आपण अशा प्रकारचे उपक्रम घेऊया. चित्र ओळखा, त्यांना चित्र दाखवून आपण सुरक्षित कोणतं आणि असुरक्षित चित्र कोणतं हे त्यांना विचारू शकतो. त्यांच्या दैनंदिन जीवनातील जे अनुभव आहे ते सुद्धा त्यांना विचारू शकतो. ओले जमिनीत घसरत जाणारे जे एखादा जर जीव असेल किंवा एखादा मुलगा असेल तर तेव्हा त्यांना ती कृती जी आहे, सुरक्षित कृती कोणती असेल तर ते आपल्याला विचारायचे आहे. अनोळखी व्यक्ती काही देत असेल तर नकार देणे, मला मदत हवी आहे असे मोठ्याने सांगण्याचा सराव करणे, ही कृती आपण त्यांना विद्यार्थ्यांना द्यायची आहे. एखादं एकटं रस्ता मूल्यांकनासाठीचे जे प्रश्न आहेत ते बघा. रस्ता एकटे ओलांडणे योग्य आहे का, अनोळखी व्यक्तींकडून वस्तू घ्यावी का, ओल्या जमिनीत धावणे योग्य आहे का, तू अनोळखी जागी हरवलास तर तू काय करशील. तर अशा प्रकारचे प्रश्न जे आहे ते विद्यार्थ्यांना विचारून ही क्षमता विद्यार्थ्यांमध्ये विकसित होण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. तर महत्त्वाचं होतं या ठिकाणी नोंदी कशा घ्यायच्या आणि कोणते उपक्रम लिहायचे, जेणेकरून तुम्हाला विकास क्षेत्रामध्ये शारीरिक विकास या मुद्द्यामध्ये प्रथम सत्र असो अगर द्वितीय सत्र असो तर तुम्हाला ते समजलं पाहिजे की कोणते उपक्रम घ्यावेत आणि कशा प्रकारे आपण नोंदी ठेवाव्या. यासाठी फक्त विकास क्षेत्र शारीरिक विकास यामध्ये येणाऱ्या ह्या ज्या CG1 बालके आणि निरोगी सुरक्षित ठेवण्याच्या सवयी या संबंधीचे आपण उपक्रम या व्हिडिओमधून बघितलेले आहेत. तुम्ही यामधून एखादी क्षमता निवडून तुमच्या विद्यार्थ्यांच्या नोंदी जे आहेत ते घ्यायच्या आहेत. धन्यवाद.